नमस्कार, निवेदिता सराफ रेसिपीज मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. माझी मैत्रीण आहे अमिता सिंग. तिचे पती खूप मोठे गायक आहेत अरविंदर सिंग. ही माझी मैत्रीण आहे, माझी नेबर आहे आणि तिच्याकडचं जेवण अप्रतिम असतं. म्हणजे आपल्याला पंजाबी जेवणाबद्दल जे आपल्या मिसकन्सेप्शन्स आहेत ना, की जे आपण हॉटेलमध्ये जाऊन जेवतो पंजाबी फूड, तसं ऍक्च्युली घरांमधलं जेवण नसतं. तर तुम्हाला मी तिच्या मसाल्यापासून शिकवणार आहे. आज मी तुम्हाला शिकवणार आहे तिची दाल फ्राय आणि पुलाव. मसाल्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण बघूया. आपल्याला पहिल्यांदा लागणार आहे 2 टेबलस्पून जिरं, 1 टेबलस्पून धणे, 1 टीस्पून मिरे. बघा, हे 4 तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत. आपलं बादियान असतं ना, ते साधारणतः 1 फूल घ्यायला पाहिजे. बादियान, 6 बडी इलायची, अर्धा टीस्पून लवंग. ती लवंग घेताना ना, त्या लवंगीच्या मधलं जे असतं ते काढून टाकायचं. 4 बरोबर आपण तेजपत्त्याची पानं घेतली. ही जायपत्री आहे. त्या जायपत्रीचं 1च फूल घेतलंय. त्याच्यामध्ये आपण घेतलंय 1 टेबलस्पून खसखस आणि हे आहे दगडफूल. तर 1 टेबलस्पून दगडफूल. झालाय मसाला, खूप छान वास येतोय. तो लगेच बरणीत भरून ठेवायचा, म्हणजे त्याचा वास जाणार नाही. मला पुलावाची रेसिपी दाखवणार आहे. दाल फ्राय बरोबर करायचं आहे मस्त पुलाव. आपल्याला 2 कप तांदूळ, त्याच्या बरोबरीचं सगळं प्रमाण आहे. 2 कप तांदूळ. ते 2 कप तांदूळ मी चांगले धुवून जवळजवळ तासभर हडकत ठेवलेत. बघा असे. फ्लॉवर मी 1 कप घेतलाय. 1 गाजर आहे, म्हणजे ते जवळजवळ अर्धा कप भरलं. अर्धा कप फरसबी, अर्धा कप वाटाणे, ओले वाटाणे, 1 मोठा कांदा बारीक उभा उभा कापलेला, 5 पाकळ्या लसूण किसलेला, चवीपुरतं मीठ, फोडणीसाठी तेजपत्ता, शहाजिरं 1 चमचा 1 टीस्पून आणि खडा मसाला. म्हणजे खडा मसाल्यामध्ये 7-8 मिरे, 2 लवंगा, 1 छोटी दालचिनी आणि 1 बडी इलायची. आपण आता 2 टेबलस्पून तूप घेतलंय. त्याच्यात आपण पहिल्यांदा टाकूया तेजपत्ता, मग टाकूया सगळा खडा मसाला, टाकूया शहाजिरं. तर यात आपण हा किसलेला लसूण टाकूया. डाळीला आपण कापून घेतलाय, पण भाताला आपण लसूण किसून घेतलाय. लसूण जरासा लालसर झाला, त्यात टाकूया कांदा. या सगळ्या जेवणात ना त्यांचं हे आहे की खूप छान परततात प्रत्येक गोष्ट. ती चांगला लाल करण्यासाठी ना एक ट्रिक असते, त्याच्यात थोडंसं मीठ घालावं. बाकीचं मीठ आपण भातावर घालू, पण पहिल्यांदा थोडं कांद्यावर घातलं ना, कांदा पटकन छान लाल होतो. कांद्याचा रंगच बदलला छान. आता आपण त्याच्यात सगळ्या भाज्या घालायला लागूया. फरसबी, गाजर, फ्लॉवर, आता हा छान आपण घेतल्यात परतून ह्याच्यात टाकूया आपण आता हा तांदूळ. तांदूळही चांगला परतायचा त्या भाज्यांबरोबरच. आता ह्याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे मीठ. आपण कांद्यावरती थोडंसं घातलं होतं, आता हे भातावरती बाकीचं मीठ टाकायचं सगळं जे आपण घेणार आहोत ते. आणि महत्वाचं म्हणजे आपला हा जो आपण घरी बनवलेला गरम मसाला आहे ना, तो साधारणतः असा एवढा टाकायचा आहे, बस अर्धा चमचा. साधारणतः 10 ते 15 मिनिटं
हा तांदूळ आणि भाज्या अशा एकत्रित तुम्हाला परतायला पाहिजे. बघा त्याचा रंग पण बदललाय, थोडा तो मसाल्याचा ब्राउनिश कलर त्याच्यावर चढलाय. आता आपण त्याच्यात पाणी टाकूया. मी मोजून घेतलेलं आहे पाणी उकळून, थोडं गरमच पाणी आहे हे बघा. साधारणतः आपण आठवता का भात घेताना कसं असतं, साधारणतः 3 बोट पाणी घ्यायची, लहानपणापासूनची आईने शिकवलेली सवय आहे ना, तसंच पाणी मी घेतलंय. हा भात आपल्याला मोकळा करायचा आहे, त्याच्यामुळे त्याच्यात जास्त नाही घालायचंय पाणी आपल्याला. ऑलरेडी आपण खूप परतून घेतलंय सगळं. ह्याच्यावरती झाकण ठेवूया. मस्तपैकी दाल फ्राय आणि पुलाव, थँक्स टू अमिता सिंग.